शालिवाहन शक 1602 रौद्रनाम संवत्सर चैत्र शुद्ध पौर्णिमा. रायगडी मोठा कठीण काळ उपजला. येऊ नये ती घटिका निकट पातली. बिछायतीवर पहुडलेल्या क्षीण अवस्थी राजे अवघियांस बोलले, तुम्ही चुकूर होऊ नका. हा तो मृत्यूलोक. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करीतो. अन राजगृहाचं दार करकरून बंद झालं. आत उदासवाना अंधार, झडपांनी झाकलेली मूक गवाक्षे, त्यावरील निश्चळ पडदे, भिंतीवरील ताटकळलेल्या ढाल तलवारी, फरसबंदीवर पसरलेला गालिचा, त्यावरील सागवानी नकसदार पलंगी बिछायत, इथल्या चराचरास जणू सुतकाच्या धुकटानं वेढलेलं. त्यावर क्षीण झालेली स्वामींची कुडी, मी नजर एकटक छताकडे खेळलेली. मी या एकांतात जाणवली चाहूल. भवताली अवघी सोयरियांची वांदियाळी. मस्तकाजवळी रायगड गहिवरला आहे. हात हाती धरून राजगड तोरणा आसवी ढालीत आहेत. पन्हाळा सिंहगड स्वामींचरणी विसावले आहेत. पुरंदर सुधागडाचा कंठ दाटलाय. तिकोण्याने हंबरडा फोडलाय. रडू नका बाबांनो, तुम्ही तर माझ्या जीवाचे जीवलग. कुठे राहिला होतात? किती किती वाट पाहिली तुमच्या शिवबानं तुमची. या दुबळ्या कुडीच्या पिंजऱ्यात किती काळ जखडणार हा अनंताचा पक्षी. तो तडफडतोय, बाहेर पडण्यास घुटमळतोय. 5 तत्वाचा हा देह. 5 घरातून आलेले हे 5 अतिथी या कुडीत विराजले होते. आता ते आपल्या मुक्कामी परतणार. त्यास किती काळ थोपवायचं. मी अवघ्यांचाच धीर सुटला. पण स्वामींची समाधी मात्र भंगली नाही. ती भंगणारही नव्हती. ती अभंगाकडे मजल दरमजल मजल दरमजल करीत निघाली. भोवताली अवघ शांत. ना राणी वसा, ना मुले बाळे. पंथ कारभारी नाही की हुजरे सेवेकरी नाही. किती एकांत दाटलंय सभोवती. असा एकांतवास आजवर अनुभवलाच नाही. आज अवघ्या भराऱ्या संपल्या. तलवार म्यानबंद झाली. मनी ना कोणते मनसुबे, ना कोणत्या मोहिमा. अवघा अवघा देह रिता झाला. झिम्म बरसून गेल्यानंतर मेघ जसा रिता होतो, असले हे रितेपण. ध्येयपूर्तीचे रितेपण. ज्या कार्यास आलेलो ते पूर्णत्वास नेल्यानंतरचे रितेपण. याच रित्या मनानं माझ्या ज्ञानानं समाधी घेतली. याच रित्या मनानं माझा तुकोबा वैकुंठी गेला. याच रित्या मनानं राजाभिषेकानंतर आऊंनी देह ठेवला. या रितेपणासही चिरशांततेचा नाद आहे. आजवर तोफांच्या दंदनाटात तो जाणवलाच नाही. चौखूर घोडदौडीत तो उमगलाच नाही. आज मात्र हे ब्रह्मांडाचं रितेपण मदभोवती फेर धरून घुमतय. मला हा फेर धरण्यास बोलवतय. आता हा दिगंतराचा प्रवास. आता घोडे नाही की पालखी नाही. हा एकल्याचा प्रवास. हा अनंताचा प्रवास. आता अवघी स्मरणे मागे पडत आहेत. आठवणी धुसर होत आहे. सार सार माग पडत आहे. हे सुवर्ण सिंहासन, तो दरबार, तो रायगड, हा सखा सह्याद्री, हे स्वराज्य, सर्वच. आपण एकलेच आहोत. एकलेच निघालो. या अठंग्या माळरान चालत आहोत. अनंत काळाहून ही पायवाट तुडवीत आहोत. ही वाट पुढे क्षितिजास भिडलेली. मुक्कामाचं ठाणं आता झावळं झावळं दिसू लागले. त्या पैलतीरी जीवाभावाचे सवंदडी आपली वाट पाहत आहेत. हा तान्हा, मुरार, शिवा, बाजी, किती किती उपकार बाबांनो तुमचे. आजवर माझ्यावर चालून आलेल्या मृत्यूस तुम्ही छातीवर झेलले. पण आता नाही.
आता मी स्वतः आलोय तुमच्या पाशी. त्या तिथे थरथरत्या पावलांनी उभे आहेत आऊसाहेब, सोबत आबासाहेब. किती काळाने या दोघांचे एकत्रित पाहतो आहे. अन अन पाठीमागे ती ती डोहीवर पदर घेतलेली माझी प्राणसखी सई. किती किती बोलायचं आहे तुम्हा सर्वांसोबत. हा जड देह इथेच त्यागायचा आहे. मातीमूल मृण्मयातून हा चिरंतन चिन्मयाचा प्रवास करायचा आहे. अन वाऱ्याच्या फुंकरीनं अखंड फुरफुरणारी समई विझली. जीवतत्वाची ज्योत शिवतत्वात विलीन झाली. शिवाचं एक तत्व याच दिनी धरित्रीवर अवतरलं होतं. त्याच दिनी शिवाचं आणखी एक हे तत्व सूर्यमंडळ भेदून गेले. रौद्रनाम संवत्सरी हा महारुद्राचा अंश कैलासी परतला. बंध निमाले अवघे केले मोकळी या जीवा. हा अखेरीचा घ्यावा राम राम. हा अखेरीचा घ्यावा राम राम. हा अखेरीचा घ्यावा राम राम.